बीडचे एसपी जे आहेत त्यांची अखेर बदली करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। तुमच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा खरं तर पहिल्या दिवसापासून विषय लावून धरले, पण आज अखेर बदली वेळ गेला असं वाटतंय। नुसती एसपीची बदली होऊन प्रश्न सुटत नाही। नुसत्या एसपीवर का तुम्ही म्हणजे जो वर्दी घालतो दरवेळीस मेन त्याच्या मागे षडयंत्र कुणाचं आहे हा मोकळा आणि बिचाऱ्या त्या पोलीसवाल्यावर तुम्ही सगळं खापर फोडणार असं नाही चालणार। नुसत्या एसपीची बदली होऊन चालणार नाही, ह्याची व्यवस्थित एक SIT स्थापन करून ह्याची माहिती राज्याला आणि देशाला झाली पाहिजे। कारण का जी घटना बीडमध्ये झाली ही भयानक होती। म्हणजे माणसं सिनेमामध्ये वगैरे ना अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत, हे वास्तव तुमच्या आणि माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशी भयानक गोष्ट होते। म्हणजे माझा अजूनही विश्वास बसत आहे की एवढं क्रूर कोणी असूच कसं शकतं, कारण का जी माहिती तिकडून येते ही भयानक आहे। आणि इथे बजरंगप्पा सोनवणे महाराष्ट्रामध्ये ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आणि अनेक पक्षांच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने हा मुद्दा तुमच्याच चॅनलवर खरं तर मी ते सगळे पाहिले, असेंब्लीमधले त्यांची सगळी भाषणं नंतर युट्यूबवरही पाहिली, त्यामुळे प्रचंड अस्वस्थ करणारी ही घटना आहे। मग संदीप क्षीरसागर असतील, सुरेश धस असतील, त्यांच्या सगळ्यांची भाषणंही मी ऐकली युट्यूबवर आणि तुमच्या चॅनलवर। त्यामुळे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनीच हे विषय फार गांभीर्याने घेतले पाहिजेत। एकीकडे बीड, परभणीला झालेली, मग परभणी बीडला झालेल्या घटना, त्यानंतर ज्या पद्धतीने काल मी तेही व्हिज्युअल्स तुमच्या चॅनलवर पाहिले की मुंबईच्या टिळक भवनवर ज्या पद्धतीने तोडफोड होत होती ती घटना असेल किंवा मुंबईमध्ये तुम्ही काय खाता ह्याच्यावर तुमच्या घरावर वार होणार, हे म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की तुमच्या आणि माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे गोविंदाने आपण राहत होतो ते रोज अशा घटना कशामुळे होत आहेत। आणि राज्याला गृहमंत्री तर नाहीच आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करीन की हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि कुठून होत आहे सारखं, म्हणजे परभणी, मग बीड, परभणी, मुंबईमध्ये पुण्यामध्ये तर कोयता गँग कालही झाली, कालही माझ्या मतदारसंघामध्ये बारामती आणि काही भागांमध्ये कोयता गँगची एक बातमी आजच माझ्याकडे आलेली आहे। त्यानंतर मुंबईत होणारी घटना आणि टिळक भवनला, म्हणजे मला जेव्हा ते व्हिज्युअल्स मी पाहिले ज्या पद्धतीने तोडफोड चालली होती, पोलीस तिथे आले, समोरच तिथे पोलीस स्टेशन खरं तर आहे, त्यामुळे नक्की कायदा आणि सुव्यवस्था ही महाराष्ट्रात राहिली आहे का नाही आणि त्यातून रिझल्ट लागून मला वाटतं उद्या परवा 1 महिना पूर्ण होईल। या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जर त्यांना एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं आहे तर मग या राज्याला 1 महिना जवळपास व्हायला आला, एक गृहमंत्री नसावा या राज्यात। आणि एवढी जर अस्वस्थता असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे ना राज्यात, का नाही? आता असेंब्ली चालू आहे, ह्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि एक ऑल पार्टी डिस्कशन व्हावं। ताई, धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती वाल्मिकी कराड हा बीडमधल्या सगळ्या प्रकरणामध्ये आहे असं सांगितलं जातं, त्याची अद्यापर्यंत चौकशी नाही, गुन्हा नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? याचं उत्तर आपल्याला मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल, कारण का तेच आज बीड आणि परभणीवर उत्तर देणार होते। म्हणून मी पुन्हा सांगतेय की फक्त एसपीची बदली करून प्रश्न सुटत नाही। त्या दरवेळीस तुम्ही कुठल्या तरी अधिकाऱ्याचा बळी का घेताय? अधिकाऱ्याला कदाचित दबाव असेल ह्याची माहिती असली पाहिजे, कदाचित त्या अधिकाऱ्याची चूकही नसेल, त्या अधिकाऱ्याच्या मागे कदाचित तो काहीतरी करू पाहत असेल आणि इतका राजकीय दबाव असू शकतो असं तुमच्या सगळ्या चॅनल्सवर येतंय। तुमच्या प्रश्नातूनच माझं उत्तर आहे ना। जर तुम्हाला हा प्रश्न मला विचारावासा वाटतोय याचा अर्थच की फक्त बदली करून त्या एसपीची किंवा जो वर्दी घालून त्याचं काम करतो त्याच्यावर जर राजकीय दबाव होत असेल तर त्या पोलीसवाल्याची काय चूक? मग त्या पोलीसवाल्याचा तुम्ही बळी देणार जो मेरिटवर पास होऊन आलाय आणि राजकीय दबाव तंत्र बांधून एखाद्याचं करिअर तुम्ही उद्ध्वस्त कराल? ही कुठली लोकशाही?